मुंबईकरांना मेट्रोमुळे आरामदायक प्रवास करता येतोय। मात्र या मेट्रोचं जाळं विणण्यात मोठा वाटा आहे तो मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंचा। त्यामुळेच मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख आहे। एक कर्तबगार आणि निर्भीड महिला अधिकारी म्हणून त्यांनी खास ठसा उमटवलाय। याच मेट्रो वुमन अश्विनी भिडेंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबई शहरामध्ये एका जागावरून दुसरीकडे जायचं असेल तर किती अंतर आहे हे किलोमीटरमध्ये सांगत नाही तर मिनिटांमध्ये सांगतात। हे इथली खासियत आहे। पण या शहराचं जे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मुळात वेळेमध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला ते अश्विनी भिडे या IAS अधिकाऱ्यांनी। आज ते आपल्याबरोबर आहेत। आपण मेट्रोमधून त्यांचा प्रवास करणार आहे। त्यांच्यासोबत मेट्रो वुमन म्हणून त्यांची तर आयडेंटिटी आहेच आहे, पण पूर्ण या मेट्रो प्रकल्पामध्ये सुरू करताना कशा स्वरूपामध्ये काही अडचणी आल्या किंवा ते कशा स्वरूपात हाताळल्या हे आपण त्यांच्याकडे जाणार आहे। मॅडम, तुमचं स्वागत आहे। मेट्रो सुरू करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले म्हणून मेट्रो वुमन म्हणून तुमची खास ओळख आहे। या मेट्रोचा प्रवास करताना तुमची पहिल्यांदा प्रतिक्रिया काय येते? प्रतिक्रिया अर्थातच आनंदाची आहे, कारण 2015 पासून याच्यावरती आम्ही प्रयत्न करतोय। म्हणजे प्रकल्पाचा DPR तर त्याच्या आधी बनला होता, पण प्रत्यक्ष काम, त्यामुळे 10 वर्षानंतर आज हे प्रत्यक्ष जे स्वप्नवत होतं ते सत्यामध्ये आलं आणि लोकांना त्याचा फायदा होतोय। लोक आज आनंदात आहेत आणि चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण झाली। ही बाब निश्चितच खूप आनंद देणारी आहे। बरोबर। संपूर्ण मेट्रो प्रकल्प हा कार्यान्वित होताना आता आपण कफ परेडमधून जवळपास बोरिवलीच्या आधीपर्यंत प्रवास करतोय। पूर्ण वेस्टर्न लाईन आता कनेक्टेड झालेली आहे आणि मधून अंधेरीपासून घाटकोपर हा एक कनेक्टेड भाग आहे। याच्या दरम्यान लोकांचा असा फीडबॅक येतो की फार मोठा फायदा होताना दिसून येतोय। विशेषतः वेळेचं अंतर आणि जो एक क्लास आहे की ज्यांना AC उबेर किंवा ओला उबेर प्रेफर नाही करायचं, पण ते मेट्रोतनं वेळ वाचेल आणि पैसेही अर्थात त्या तुलनेने कमी असतील, अशा लोकांना फायदा देत असताना इतर वर्ग म्हणजे इतर जो मुंबईतली कनेक्टिव्हिटी आहे इतर ठिकाणची म्हणजे सेंट्रलची असेल आणि ईस्टर्नची असेल ती पुढच्या कालावधीमध्ये कशी वाढण्याची अपेक्षित आहे? मेट्रो नेटवर्क जेव्हा मुंबईचं सगळं पूर्ण होईल त्यावेळेला सगळ्याच मेट्रो लाईन्स एकमेकांना कनेक्टेड होतील आणि असलेल्या सबर्बन लाईनशी सुद्धा त्या कनेक्टेड होतील। आता त्याच्यामध्ये काय होतं की साऊथ मुंबईत किंवा आयलंड सिटीमध्ये येणारी मुंबई मेट्रो लाईन ही एकच कॉरिडॉर आणि त्याला बाकीच्या लाईन जेव्हा कनेक्ट होतील, जसं आता मरोळला लाईन 1 कनेक्ट होते तर घाटकोपर किंवा अंधेरी दोन्हीकडून लोक इथे येऊ शकतात। तसंच आता पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण बघाल की लाईन 2 बाय BKC ला कनेक्ट होईल, लाईन 7 एअरपोर्टला कनेक्ट होईल, लाईन 6 RA ला कनेक्ट होईल। त्यामुळे मुंबई शहरातल्या कुठल्याही भागातून येणारी व्यक्ती ही फक्त चेंज करून ही या लाईनवरती येऊ शकते आणि साऊथ मुंबईमध्ये अगदी सहजपणे ती कनेक्ट होऊ शकते। आणि शिवाय जे सबर्बन ज्या दोन्ही कॉरिडॉर्स आहेत, तिन्ही कॉरिडॉर्स आहेत, त्यालाही कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होणार आहे या मेट्रो। साधारणतः ही कनेक्टिव्हिटी पूर्ण कधीपर्यंत होईल असं अपेक्षित आहे? कारण की इथलं जे टाइम लिमिट आहे तो थोडासा कालावधी जरी पुढे गेला असला तरी आता सिंगल लार्जेस्ट गव्हर्नमेंट आहे। मुख्यमंत्र्यांचं सगळ्यात ड्रीम प्रोजेक्टमध्ये सुद्धा मेट्रो हा विषय आहे। तर इतर जे मेट्रो आहेत म्हणजे ठाण्यातनं असेल, आपण जो मुळात ट्रॅफिकचा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आत्ता झालेला आहे तो आपला घोडबंदर रोडचा तिथे, आणि प्लस नंतर नवी मुंबई सुद्धा कनेक्टेड कसं केली जाईल एअरपोर्टच्या दृष्टिकोनातून? हे सगळे कॉरिडॉर आता म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्यांची कामं चालूच आहेत। लाईन 2B आपण बघतोय त्याचं काम चालू आहे, लाईन 4 जी ठाण्यामध्ये जाते त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि काही काम अजून सुरू आहे। त्यामुळे हे सगळं बघता तर पुढच्या साधारण 1.5 ते 2 वर्षामध्ये ह्यातल्या बऱ्याचशा लाईन्स एकमेकांना कनेक्ट होतील असं मला वाटतं। आणि जे कामं आता थोडे काही आरंभीच्या काळामध्ये आहेत, इनिशियल फेजमध्ये आहेत, त्याच्यासाठी अजून 1-2 वर्ष लागतील। म्हणजे पुढच्या साधारण 2028-29 पर्यंत आपल्याला हे सगळे मेट्रो कॉरिडॉर्स एकमेकांना कनेक्टेड झालेले दिसून येतील। आणि याच्या व्यतिरिक्त आपण जो 2 एअरपोर्टमधली कनेक्टिव्हिटी आहे ती लाईन 8, लाईन 8 ही हा एक नवीन प्रोजेक्ट सूचित केला गेलेला आहे आणि तो सिडको हा प्रोजेक्ट करणार आहे आणि सिडकोच्या माध्यमातून आयदर EPC किंवा BOT वरती हा प्रोजेक्ट केला जाईल आणि त्याची प्रक्रिया त्यांनी आता सुरू केलेली आहे। त्यामुळे मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट आणि ह्याच्यामध्ये एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी बरोबरच मधले काही एरियाज म्हणजे जिथे जिथे इतर मेट्रोचे
स्टेशन्स येत आहेत त्याला सुद्धा तो कनेक्ट होणार आहे. ओके. त्यामुळे दॅट विल ऑल्सो बी पार्ट ऑफ द एंटायर नेटवर्क. म्हणजे जे आता विलेपार्लेचं अंधेरीचं T2 टर्मिनल्स आहे ते नवीन इंटरनॅशनल नवी मुंबई एअरपोर्ट आहे, परंतु ते जात असताना वाटेमध्ये जे दुसऱ्या मेट्रोचे जे काही महत्वाची स्टेशन्स आहेत त्याला सुद्धा ते कनेक्ट होणार. म्हणजे अंधेरी घाटकोपर एक असू शकेल आणि बाकीचं बरं. दुसरं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक थेट असा आरोप केला जातो की जो प्रोजेक्ट आहे ते खूप डिले होतात, त्याचा टाइम ड्युरेशन्स हा कालावधी जो अपेक्षित आहे तो होत नाही. बेसिकली यात मग नेमक्या अडचणी काय येतात? कारण की मला मान्य की मोठ्या प्रकल्पासाठी वेळ लागू शकतो हे अपेक्षित आहे. कारणच असं आहे की आपल्याकडे प्रोजेक्ट झाला, त्याला सगळी अप्रुव्हल मिळाली तरी त्याला कुठल्या ना कुठल्या घटकाकडून हे त्याला आव्हानित केलं जातं. आणि डेमोक्रेसीमध्ये ही प्रक्रिया आपण नॅचरल समजतो, परंतु त्याच्यात जर थोडं आणि त्यामुळे होतं असं की तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने त्याचं डिझाईन केलंय पण कोणीतरी त्याला चॅलेंज केलं तर तुम्हाला ते पुन्हा नव्याने बघावं लागतं. कोर्टामध्ये केसेस केल्या जातात, त्यामुळं तिथे तुमचा वेळ जातो. आता ट्री ऑथॉरिटीने परमिशन दिल्यानंतर सुद्धा त्याला चॅलेंज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये काही वावगं नाहीये कारण हा शेवटी डेमोक्रेसीमध्ये हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु हे सगळ्या गोष्टी सुद्धा विलंबाला कारणीभूत असतात. आणि ह्याच्याशिवाय आव्हानं असतातच प्रकल्पाची म्हणून आव्हानं, जसं लँड ॲक्विजिशन हे एक आव्हान आहे, रिहॅबिलिटेशन एक आव्हान आहे, कन्स्ट्रक्शन चॅलेंजेस आहेत. मुंबईमध्ये 4 महिने पावसाचे असतात, त्या पावसाच्या कालावधीमध्ये आपल्यावरती खूप खूप बंधनं आणि खूप रेस्ट्रिक्शन्स असतात. तर ह्या सगळ्यांचा सुद्धा विचार आपण प्रकल्प करताना काही ॲझम्पशन केली जातात, परंतु प्रत्यक्ष ग्राउंड सिच्युएशन ही खूप वेगळी असते आणि त्याच्यामुळे हा विलंब होत असतो. विलंब कमी करणं कसा करता येईल हे आम्हाला सगळ्यांना बघावं लागतं. बरोबर. सगळ्यात गोष्टीमध्ये जी चर्चा होती की मुळात आरेसारख्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होईल आणि त्याच्यावरनं वेगवेगळे आरोप केले, आंदोलनं प्रचंड ती गाजली, इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजत गेली. त्याला मग वेगवेगळ्या संघटना इंटरनल बाहेरच्या फंडिंग करतात असे आरोपही अर्थात केले गेले. पण नंतर तुमचे आम्ही आवर्जून त्यावेळेसचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत, बघितले आहेत की तुम्ही सांगितले की जितकी झाडं तोडली जात आहेत तितकी आम्ही लावूयात, पण ते खरंच होतात प्रत्यक्षात होताना दिसले. त्याचे 2 भाग आहेत. एक तर हे काही याच प्रोजेक्टमध्ये नाही आहे, मुंबई शहरात प्रत्येक प्रकल्पासाठी झाडं तोडावी लागतात आणि ट्री ऑथॉरिटी त्याला खूप केअरफुली एक्झामिन करून कायद्याच्या चौकटीत बसूनच त्याला परवानगी देते आणि मग प्रत्येकच प्रकल्पाला कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन करायला सांगितलं जातं. तसं आम्हीही केलं. पण आमचं प्रोजेक्ट आणि इतर प्रोजेक्टमध्ये एक फरक लक्षात घेतला पाहिजे की हा प्रकल्पच मुळात हा ग्रीन प्रोजेक्ट आहे. म्हणजे ह्याच्या जेवढी झाडं आरेमध्ये तोडली गेली त्याच्यामुळे समजा जो काही कार्बन डायऑक्साईडचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकलं नाही ते आपण केवळ 80 फेऱ्यांमधून जे कार्बन सिक्वेस्ट्रेशन होतं त्याच्यातूनच ते अचीव्ह करू शकतो. त्यामुळं थोडासा हा फरक असतो. झाडं लावणं आणि ती जगवणं हा एक कॉम्पेन्सेटरी प्लांटेशनचा एक भाग आहे, पण ॲट द सेम टाईम हेही बघायला पाहिजे की कुठल्याही शहराचं जी इकोलॉजिकल त्याची बॉयन्सी आहे किंवा त्या शहरामधलं जे ग्रीन इनिशिएटिव्ज आहेत ते झाडं लावण्याच्या पलीकडे पण खूप आहेत. आणि ते अशा प्रकारच्या प्रकल्पातून जे पूर्णपणे रेल बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये कुठेही फ्युएलचा वापर होत नाही, इतक्या लाख वाहन फेऱ्या आपण अवॉइड करू शकतो, तेवढं फ्युएल कन्झम्पशन आपण अवॉइड करू शकतो, फ्युएल बर्निंग आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच प्रकल्पाचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केली जाते, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केली जाते. प्रकल्पामुळं होणारं पर्यावरणाचं नुकसान आणि प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे फायदे याचा पूर्ण एक ठोकताळा म्हणजे आडाखे बांधले जातात, त्याचं बजेटिंग केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रकल्प शहराचं ओव्हरऑल जे वातावरण आहे ते चांगलं ठेवण्यासाठी हे उपयोगी पडणार आहेत. कारण इतक्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट फूटप्रिंट किंवा कार्बन फूटप्रिंट ही कमीत कमी ठेवायची हे याच प्रकल्पामुळे शक्य होतं. रस्त्यांवरली 4 चाकी वाहनं हे कमी होतील असं एक म्हटलं जात होतं, तसं होईल खरं? नक्कीच होईल. जेव्हा सगळ्या मेट्रोचं नेटवर्क हे एस्टॅब्लिश होईल, आज जेवढे लाख लोक इथे या मेट्रोतून प्रवास करतात तेवढे साहजिकच ते बस वापरत नाही आहेत, ते टॅक्सी वापरत नाही आहेत, ते रिक्षा वापरत नाही आहेत किंवा ते स्वतःचं वाहन वापरत नाही. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त लोक आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये आणू त्याच्यामुळे रस्त्यांवरील वाहन फेऱ्या कमी होतील. मॅडम, दुसरं की आत्ता सगळ्या लोकांना 2-3 गोष्टींची एक समस्या आहे, त्याच्यामध्ये मुळात
जो बाहेरचं स्टेशन आहे म्हणजे कुठलंही मेट्रो स्टेशन आहे तिथून कनेक्टिव्हिटी जी आसपास ट्रान्सपोर्टला एक गरज असते की मास व्हेकलला, म्हणजे ती बेस्टचं जवळचं स्टेशन आहे हे मान्य आहे, पण लोकल स्टेशन म्हणजे जे लोकलमधून कनेक्टिव्हिटी असेल आयदर अनेक ठिकाणी इतर कनेक्टिव्हिटी जे आहेत ते टॅक्सी मीटर टॅक्सीज अशा नाही आहेत, तर त्या दृष्टिकोनातनं काही पुढे करायचं प्लॅन्स आहेत? ज्या ठिकाणी आम्हाला लोकल स्टेशनच्या आवारात जाऊन कनेक्टिव्हिटी देणं शक्य होतं किंवा बेस्टच्या अगदी STच्या डेपोमध्ये नेऊन देणं शक्य होतं, तिथे आम्ही सगळीकडे हे केलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, जिथे दुसऱ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बरोबर आपल्याला कनेक्टिव्हिटी करायची, तिथे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता उरलेले जे स्टेशन्स आहेत त्याच्या भोवती आम्ही स्टेशनच्या दोन्ही बाजूला साधारण 100-200 मीटरच्या परिसरामध्ये फुटपाथ चांगले करणे, तिथे थोडा ड्रॉप ऑफची व्यवस्था जिथे जिथे जागा आहे तिथे करण्याचा प्रयत्न करणे, ऑटो स्टँड किंवा टॅक्सी स्टँडसाठी जागा करणं, उबरसाठी जागा करणं, हे आम्ही सगळं केलंय. आता बाकीच्या सगळ्या यंत्रणांना सुद्धा त्याच्याबरोबर एक चिप इन करावं लागेल आणि त्यांनाही बघावं लागेल, त्यांना रिराउटिंग करावं लागेल, त्यांना वेगळ्या पद्धतीचे आपले हे बनवावे लागतील. आणि कारण त्यांना प्रवासी पण तिथूनच मिळणार आहेत, त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते पण तिथूनच मिळणार आहेत. बेस्टला सुद्धा थोडंसं रिराउटिंग करावं लागेल, रिवर्क करावं लागेल, जेणेकरून त्यांचाही बिझनेस चांगला चालेल आणि मेट्रोच्या प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल. आपण ही सगळी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम रिव्हॅम्प करतोय, त्यामुळे एव्हरीबडी विल हॅव टू अलाइन विथ इच अदर आणि ती प्रक्रिया पुढचे काही काळ चालेल, ती एका दिवसामध्ये होणार. बरोबर. दुसरं की या सगळ्या गोष्टींमध्ये आता जे चर्चा आहेत त्या म्हणजे इथल्या स्टेशनचे नाव बदलणं आणि त्यावरनं पॉलिटिकल ॲलिगेशन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. मुळात बेसिकली एकतर ज्या कंपन्या फायनान्स करतात त्या स्टेशनला त्याला म्हणजे आता SBI विधान भवन किंवा नेहरू सेंटरच्या ऐवजी तिथे नेहरूंचं नाव काढलं आणि सायन्स सेंटर्स फक्त ठेवलं असे आरोप केले जात आहेत. त्यावर मेट्रो कॉर्पोरेशन मला याच्यावर आम्ही वेळोवेळी खुलासे दिलेले आहेत. कुठलाही मेट्रो प्रकल्प हा फायनान्शियली केवळ तिकिटावर व्हायबल होत नाही, कारण तिकीट मग आपल्याला खूप जास्त ठेवायला लागेल, म्हणजेच आपण प्रवाशांना सेवा देऊ शकणार नाही. आणि मेट्रो प्रकल्पाचा ऑपरेशनचा खर्च पण खूप असतो, कारण इलेक्ट्रिसिटीचं बिल मोठं असतं. त्यामुळे हा जर खर्च भरून काढायचा असेल आणि त्याला एक नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू म्हणतो आपण, तिकिटा व्यतिरिक्तचं इतर उत्पन्न ते वेगवेगळ्या पद्धतीने काढलं जातं. आणि त्याच्यामध्ये सेमी स्टेशन नेमिंग राईट्स आणि ह्याच्यामधून आम्ही जवळजवळ वर्षाला ह्या सगळे वेगळे उपाय आम्ही केल्यामुळं वर्षाला 200 कोटीचं उत्पन्न आम्हाला त्याच्यातून मिळतंय, जे आपण जे तिकिटामधून तेवढं उत्पन्न मिळत नाही त्याला आपण कॉम्पेन्सेट करतो. आणि हे काही मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने एकट्याने केलेलं नाही, सगळ्या जगामध्ये भारतामध्ये अन्य शहरांमध्ये ही कार्यपद्धती आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही विहित प्रक्रियेचा अवलंब करून ते केलेली आहे. जी स्टेशनची नावं आहेत ती 2013 सालीच गॅझेटमध्ये पब्लिकेशन झालेलं होतं, त्याप्रमाणे त्या स्टेशनच्या नावात आपण कुठलाही बदल केलेला नाही. जे बदल झाले ते इन्सिडेंटल आहेत, जसं रेल्वेच्या स्टेशनचं नावच बदललं, मुंबई सेंट्रलचं जगन्नाथ शंकर शेट नाव झालं, तर त्या ठिकाणी आम्ही ते बदल केलेले आहेत. आणि काही ठिकाणी जसं म्युझियमच्या ऐवजी आम्ही सेंटर बनवलं, कारण म्युझियम नव्हतंच तिथे, ते सेंटर होतं. पण अन्य कुठलेही बाकीचे बदल आपण केलेले नाही. आणि मेट्रो स्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांना ते ठिकाण कळणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणाचं नाव येणं की जेणेकरून लोक कुठे जात आहेत, कारण नावांनी स्टेशन लक्षात राहणं हे कठीण असतं, त्यामुळे ठिकाणाचं नाव त्या स्टेशनमध्ये येणं महत्त्वाचं. बरोबर. दुसरं की पब्लिकला मोबाईल कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे खूप अपेक्षित आहे. आता सुद्धा इथे असं तरी आपला मोबाईल कनेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना एक मोठी समस्या ह्याला कारण असं आहे की अजून टेलिफोन कंपन्या आम्हाला सहकार्य करत नाही आहे आणि ह्याच्यासाठी पूर्ण टनेलमध्ये आणि सगळ्या स्टेशनमध्ये अत्यंत सुंदर 5G नेटवर्क यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही याच्यामध्ये ऑलरेडी ले केलेलं आहे. आणि गेले दीड वर्ष आम्ही सगळ्या टेलिकॉम कंपन्यांच्या थ्रू आमचे जे ॲग्रिगेटर आहेत आम्ही कंटिन्युअस फॉलोअप करतोय की त्यांनी फक्त ह्याला येऊन लॅच करायचं आहे, बाकी काहीही त्यांना करायचं नाही. अर्थात त्याचे चार्जेस त्यांना काही नियमानुसार असेल ते द्यावे लागतील, परंतु ते अजून आपल्या बहुतेक कस्टमर्सना ची काळजी ते तेवढी करत नाहीत असं मला वाटतं, कारण त्यांनी काही टप्प्यामध्ये सुरू केलं होतं आणि पुन्हा ते बंद केलं आहे. त्यामुळे आमचं त्यांना पुन्हा आव्हान आहे की लवकरात लवकर हे जे आम्ही ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर ले केलेलं आहे त्याला त्यांनी जॉईन करावं, जेणेकरून सगळ्या कस्टमर्सना त्यांचं टेलिफोन नेटवर्क हे उपलब्ध होईल. दरम्यानच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कॉन्कोर्सचा जो परिसर आहे जिथे तिकीट सेंटर आहे त्याच्या आसपासच्या भागामध्ये आम्ही वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. आणि आमच्याकडे आम्ही प्रयत्न करतोय की वायफाय सेवा पूर्ण स्टेशनमध्ये कशी उपलब्ध होऊ शकेल, त्यासाठी मी प्रयत्न करतो. दुसरं की इथे आपण विधान भवन आणि सगळ्या परिसरामध्ये आपण ज्यावेळेस येतो इव्हिनिंगला किंवा मेन प्राईम टाईम असतो ज्यावेळेस गर्दी असते, प्रचंड रश राहते. आता आपण फर्स्ट म्हणजे ॲपवरनं तिकीटची सुविधा करतोय, इतर गोष्टी करतोय, पण
व्हॉट्सअपवर सुद्धा आता करतोय, त्याच्यातून गर्दी कमी होईल असं अपेक्षित धरताय? नक्कीच होईल, कारण याच्यामध्ये हळूहळू लोक जे एनसीएमसी कार्ड आहे ते कार्ड अडॉप्शन वाढेल. QR कोड तिकीट्स हे ऑलरेडीच फोनवर घेणं, कारण जे तिकीट विंडोवर शक्यतो न जाता लोकांनी जर तिकीट आधीच ॲडव्हान्समध्ये काढून ठेवली तर हे अगदी शक्य आहे. जो अगदीच बाहेरून येणारी एखादी व्यक्ती आणि जे रोजचे प्रवासी आहेत, जे रोज वापर करणारे आहेत, ते ही बाब नक्कीच करू शकतात. आणि त्याच्यामुळं गर्दीचा जो मुद्दा आहे तिकीट काउंटरवरती तो आपोआपच नियंत्रणामध्ये येईल. बरं मॅडम, याच्या पुढचं मोठं चॅलेंज कुठलं आहे आता MMRCच्या दृष्टीने मेट्रो लाईन 11 हा एक नवीन प्रकल्प शासनाने आपल्याला दिलेला आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे, केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी तो गेलाय. वडाळ्यापासून ते भायखळा आणि मोहम्मद अली रोड वगैरे असं करत आपण गेटवे ऑफ इंडियापर्यंत असा हा 20 किलोमीटर लांबीचा संपूर्ण भुयारी मार्ग आहे. त्यामुळे तो आता एक आमच्यासाठीचं नवीन आव्हान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी राहील. बरं, या त्या पूर्ण प्रकल्पामुळे सुद्धा जी ट्रॅफिक वरची क्राउडेड आहे ती कमी होईल निश्चितपणे, कारण तो सुद्धा अशाच कंजेस्टेड एरियामधून जाणारा आहे प्रकल्प आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मार्केट एरिया आहे आणि लोकांना कनेक्टिव्हिटीची खूप तिथे गरज आहे. तर अशा परिसरातून तो जाणार असल्यामुळं आणि तिथे सध्या दुसरं कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळं त्या प्रकल्पामुळेही मुंबईकरांना फायदा होईल. अश्विनी भिडेंचा ड्रीम प्रोजेक्ट कुठला होता की अजून कुठला आहे? मला असं वाटतं एका व्यक्तीचा ड्रीम प्रोजेक्ट नाही, हा सगळ्या मुंबईकरांचाच हा ड्रीम प्रोजेक्ट होता, जो करण्याचं भाग्य मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आमच्या पूर्ण टीमला मिळालं. आणि ते सगळ्या टीमनी अतिशय मनापासून काम करून ते पूर्णही केलं आणि मुंबईकरांना आज त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतोय. आणि याच्याही पुढे ज्या प्रकल्पाची जबाबदारी शासन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे देईल, जसं लाईन 11 आहे आणि अजूनही काही मिळालं तर नक्कीच ही आमची टीम तेवढ्याच मनापासून त्याच्यासाठी सुद्धा काम करेल. शेवटचा प्रश्न, मुंबईकरांसाठी काय स्वरूपात आव्हान कराल? कारण की शेवटी वाहतूक जी व्यवस्था आहे ती सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती फार आर्थिक प्रॉफिटमध्ये चालत नाही. वस्तुस्थिती जरी असली तरी तुम्ही या सगळ्या प्रकल्प पूर्णतेनंतरनं काय अपेक्षित धरता मुंबईकरांकडून? मला असं वाटतं ही मुंबईकरांना एक उत्तम आणि रिलायबल प्रवास करता यावा यासाठी ही सेवा उपलब्ध करून दिली. ही स्टेट ऑफ द आर्ट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जगात इथल्या कुठल्याही मेट्रोला तोडीस तोड अशा प्रकारचं हे काम आपण केलं. तर लोकांनी ते जबाबदारीने त्याचा वापर करावा, जास्तीत जास्त संख्येने त्याचा वापर करावा आणि मुंबईच्या रस्त्यावरची गर्दी कमी करून एक चांगला प्रवास आणि अगदी वेळेमध्ये तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकाल अशा प्रकारची व्यवस्था आहे. तिचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा आणि तिचं सौंदर्य अबाधित ठेवावं एवढंच आव्हान मी या निमित्ताने करू. सगळ्या अधिकाऱ्यांनी किंवा मोठ्या सगळे VVIP जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी सुद्धा या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करायला हवाय असं नक्कीच करायला हवा, प्रत्येकानेच करायला हवा. कारण हे आता कुठल्याही खाजगी वाहनाचा जो कम्फर्ट आहे तोच कम्फर्ट ह्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यात नसलेली रिलायबिलिटी ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे वेळेत जर एका ठिकाणाहून दुसरीकडे चांगल्या पद्धतीने जायचं असेल तर या प्रकल्पाला पर्याय नाही असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीशी खूप चर्चा केली आणि संपूर्ण प्रकल्प आणि बाकीच्या पुढच्या फ्युचर प्लॅनविषयी सांगितलं. धन्यवाद. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.